नमस्कार मंडळी. तर सकाळची वेळ आहे, वाजलेत आता 11. तर कामं वगैरे सगळे अजून आवरायचे आहेत. कामं सगळीच बाकी आहेत. गेले होते ऋतुजाच्या स्कूलमध्ये फी भरायची राहिली होती. अर्धी तर झाली होती आपली भरून, थोडी होती भरायची, ती आज जाऊन भरून आले. तर आले, आताच नाश्ता केला. नाश्ता सकाळी चहा तशी पिऊन गेले होते, काही खाल्ला नव्हता. देवपूजा वगैरे करून गेलेले. लादी तर पुसायची आहे, बाकी झाडू वगैरे करून सगळं करून गेलेले. तर आता काम म्हणजे कपडे धुवायचे आहेत आणि ऋतुजासाठी काहीतरी जेवण बनवायचं आहे. तर आता आले घरामध्ये आणि आताच कपडे वगैरे भिजत घातले आणि आता बघते जेवण काहीतरी घालते पटकन. ऋतुजाचं तर आता लगेच यायचं टाईम होईल. मी तर लवकर आले पण लवकर, पण थोडं खाली काही नाही काय घेत बसले, त्याच्यामुळे टाईमपास झालं. तर आता बघते काय करायचं, काहीतरी करते. पहिले कपडे धुवून घेते आणि मग लादी पुसते आणि मग डाळ भात करते. तर अजून कामाचं मेन म्हणजे काम 12च्या आधी झालं की बरं वाटतं, आणि एकदा 12 वाजल्याने कामाला कंटाळा येतो, खूपच कंटाळा येतो. आणि मी आली आहे ती अशीच बसली आहे, खूपच काम करायला कंटाळा आला आहे. तर चला भेटते थोड्याच वेळानंतर, काम वगैरे आवरते आणि मग चला. तर संध्याकाळची वेळ आहे, वाजलेत आता, केसांना तेल लावलंय तरी एकदम केस चप्पू झाली आहेत. वाजलेत आता 6:45. काय खाते? खाकरा खाते, खाकरा. तर ऋतुजा उठली आहे झोपून. आज तुझा पप्पाचा फोन आलेला, प्रसाद काकांचा. आज बहुतेक मनीष काका हां आंघोळ करून घे, मी पण आता देवपूजा करते, हातपाय धुवून. हां, जेवण काय बनवू, कंटाळा आलाय, समजत नाही काय जेवण करायचं ते. नाश्ता कुठे करू, मी 5 वाजता गेली ना. छान आहे, टेस्ट चांगली आहे. नको खातो, नको 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 नको. जातो असं पॅकिंगमध्ये पटकन. या तुझा पण हातात लागू शकतो. अभ्यासाला बस बाई, बघून खायचं. काय नाही, ठीक आहे. चल मग तू आंघोळी कर, मी आता जरा फ्रेश होते आणि देवपूजा करते. चला देवपूजा वगैरे करते, मग भेटते थोड्याच वेळानंतर. तर फ्रेश वगैरे झाली आणि आता जरा मी मंदिरात जाते. जरा मंदिरात जाते. मला ना मंदिरामध्ये थोडे आज मला थोडं प्रसाद वगैरे चढवायचा आहे देवाला. तर मी आता चालली आहे मंदिरामध्ये, काहीतरी प्रसाद घेते. मनात तर विचार चाललाय की लाडू घेऊन सगळ्यांना वाटायचे आहेत मला. तर आता निघते मी. प्रसाद भाऊ पण आले आहेत, तर त्यांना घेऊन जाते. ते मला बोलले मला उशीरवर यायला, तर प्रसादला घेऊन जा. तर आता मी आणि ऋतुजा चालली आहे. जरा तिथे लाडू वगैरे घेते आणि मग मंदिरामध्ये जरा दान करते आणि देवाला सुद्धा चढवते. चला पण जाऊयात. आणि केस बघा, आंघोळी केली तर पूर्ण ओळी झाली आहेत. चला. एक किलो में कितना है? 1 किलो में चमचम हे काही आहे. 23 पीस 1 किलो. मोतीचूर 23. मोतीचूरचे नको, छान आहे, स्वीट मस्त आहे बघ. आपण येत नाही कधी इथे घ्यायला.
तुला कुठलं वय बघ तुला हं? चमचम खाते तो द्या होतो खाणे के लिए एकदम एक ही दे. तेच खाते, तिला दुसरं कोणतं आवडतच नाही खाय ना रे तुझ्या. वेळ झाला. छान आहे टेस्ट. तुझी घे. फॅमिली बॉक्स कसे आहेत काय माहिती. पाहिजे का तुला? नको मला काही नको बाबा, मला झालाय जीव. काय नको रा. सर्दी नाही मला. तर मी लाडू वगैरे आता घेतलेत आणि चाललो मंदिरामध्ये. लाडूसोबत पेट पूजा पण केली. एका पिसली माझं पोट भरलं. आता तुझ्याचा नाश्ता पण झालाय. ऋतुजाने चमचम खाल्लाय ना तुझ्या. चला. मंदिर आहे. इकडे इकडे. मी दिवा कृपया शांतता राखा. ग्रामस्थ हो, कृपया शांतता राखा. या ग्रामस्थांचं म्हणणं आहे एकाला माफी एकदा दिली जा. असाच प्रकार केला तर पुन्हा मीटिंग करून पुन्हा माफी मागा. असे प्रकार करत राहणार का? म्हणून कठोर निर्णय घ्या. सर्वांनी जागेवर बसा. म्हणून ग्रामस्थांनी मला ना पाणी प्यायचं. मम्मी आता बोलू नकोस. बाहेर आलं की तुझी सुरुवात झाली. खा खा खा. तर रोजच आहे तुझी सुरुवात, ते आजच नाही आहे सुरुवात. तर घरी आलोत. पहिलं तोंड धुवायला पाहिजे. तर आम्ही पहिले गेलो शनी मारुतीच्या मंदिरमध्ये. म्हणजे तिथे शनी मंदिरमध्ये सगळे देव आहेत. गणपती बाप्पा, शंकर, भोलेनाथ देवाचं सगळे आहेत. मारुती, परत शनिदेव. तर खूप दिवसापासून इच्छाच होती मनामध्ये मंदिरामध्ये शनिवारी जाऊन देवाला लाडू वगैरे दाखवायचे. तर आज मग 21
21 लाडू मोदक हे घेऊन गेले. मोदक नाही, मोतीचूरचे पण नाही, बुंदीचे मोठे बुंदी असतात ते घेऊन गेले. आणि मग ऋतुजाच्या हाताने आणि माझ्या हाताने सगळ्यांना देवाला सुद्धा दाखवले आणि जेवढी येणारी जाणारी माणसं होती त्यांना पण सगळ्यांना प्रसाद दिला. मनाला खूप बरं वाटलं एकदम. किती दिवस मनामध्ये होतंच, ज्यावेळी शनिवारी यायचं जायचं वेळ यायचं तेव्हा काही नाही काहीतरी अडचणी यायचं. आज जरा मंदिरामध्ये पण गेले आणि थोडे प्रसाद वगैरे जाऊन जरा दान केले तर अजून मनाला बरं वाटलं. गेलो तिसा आईच्या मंदिरमधून मग ऋतुजाला थोडं फिरवलं बाहेर. तिला काय खायचं होतं खाल्लं आणि आता मी घरी आलो होतो. जेवण बाकी आहे, तर जेवण वगैरे करते. ऋतुजाच्या पप्पानं काय माहिती किती वाजता यायला. आज भाऊ पण नाही येणार आहेत, तर मनीष भाऊ. तर चला करूया जेवणाची तयारी. मी तर बघायचे ना यशोमती मैया का मुलाला त्याला भावेचा पुढचा भेटत नाही मला, तर म्हणून मग मी आता महादेव पकडते. चल पप्पा दमलेत आज खूप चेहरा उदास वाटतंय. का हो, आज खूप काम होतं का? चेहरा पूर्ण एकदम बघ कसं झालं. किती लेट येतात, सकाळी लवकर जातात 7ला, रात्री 10:30-11 वाजता. झोप पण नाही मिळत बरोबर. 12-12:30 वाजता झोपायला. आता उद्या पण जातील कामाला.